नमस्कार मित्रांनो, मी आज आमचे सर्वांचे परिचित बंडूभाऊ धोत्रे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह जो आंदोलन सुरू आहे इथे आलेलो आहो. आणि आज चंद्रपूर म्हटलं तर ताडोबामुळे चंद्रपूरची एक शान आहे आणि ताडोबामुळे चंद्रपूरला एक चांगल्या प्रकारे असं नाव मिळालं आहे. अख्ख्या जगामध्ये चंद्रपूरची ओळख ताडोबा आणि ताडोबातील वन्यप्राणी. तर अशातच शासनाने लोहार डोंगरी लोहखान प्रकल्पाची परवानगी दिली. तर ती परवानगी दिल्याने आपल्या चंद्रपूरच्या जो ताडोबा आहे, जो आपण काश्मीर म्हणतो, म्हणायला काही हरकत नाही ताडोबाला, त्याला कुठंतरी तडा बसणार आहे आणि वन्य प्राण्यांवर किंवा मानवी जीवनावर सुद्धा त्याचा भरपूर परिणाम होणार आहे. तर आपण जाणून घेऊ आपले बंडूभाऊ धोत्रे यांच्याकडून की त्यांचा आता या अन्नत्याग जो आंदोलन सुरू आहे याच्या पुढची पायरी कोणती आहे. तर चंद्रपूर जिल्हा मध्ये जे काही वाघ मानव संघर्ष उद्भवलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास 200 लोकांचा मृत्यू झालेला फक्त 5 वर्षामध्ये. आता हा संघर्ष होण्यामागचं कारण या ठिकाणी वाढलेली वाघांची संख्या. मग संख्या जर वाढत असेल तर त्याचं नियोजन व्यवस्थापन हे शासन स्तरावर व्हायला पाहिजे. आता ते जर करायचं असेल तर त्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की वाघांचे जे कॉरिडॉर आहे, वाघ एका जंगलातून दुसऱ्या जंगलात प्रवास करतात, तर तो प्रवास सुकर झाला पाहिजे, सुरक्षित झाला पाहिजे. आता ते होण्याकरिता त्यांचे कॉरिडॉर आणि भ्रमणमार्ग सुरक्षित पाहिजे. तर ही लोहार डोंगरी जे खान आहे ताडोबाच्या उत्तरेकडे आणि पूर्वेकडे जाणाऱ्या महत्वाच्या कॉरिडॉर मध्ये प्रस्तावित आहे. ही खान तिथं झाली तर तो कॉरिडॉर संपुष्टात येईल आणि संपुष्टात आल्यामुळे त्या ठिकाणी हा संघर्ष म्हणजे वाघ मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढेल. 200 लोकांचा जो मृत्यू झालेला 5 वर्षामध्ये, तर 2025 मध्ये 47 मृत्यू आहे आणि त्यातले 18 मृत्यू एका ब्रह्मपुरी वन विभागात आहे. आज ब्रह्मपुरी वन विभागाची स्थिती आपण बघितली तर आपल्याला आता एखाद्याच घरामध्ये आजोबापासून वडील आणि आपण आणि आपली परिवार हे राहणार असेल तर निश्चित आपल्याला विचार करावा लागतो की एवढ्या लोकांना ती जागा होणार का. तर त्याला म्हणतो आपण कॅरिंग कॅपॅसिटी. तर ब्रह्मपुरी वन विभागामध्ये 40 वाघ राहू शकतात. तिथे आज 150च्या घरात वाघ आहे. तर निश्चितच हा तिथं राहणाऱ्या नागरिकांसाठी मोठा अन्याय आहे. मग आता हे होत असताना आजपासून 20 वर्षाआधी गोसेखुर्दचा उजवा कालवा आला, त्याच्यामुळे जंगल 2 भागात विभागलं गेलं आणि इकडचे वाघ तिकडे जाऊ शकले नाही. त्याच्यामुळे आज संघर्ष तिथं वाढीस लागलेला आहे. आता हा सर्व विचार करत असताना लोहार डोंगरी खान या ठिकाणी अत्यंत धोकादायक आहे असं शासनाने गठीत केलेली समितीच सांगते. आणि त्याच रिपोर्टमध्ये तिला परवानगी देण्यासाठी एक अट टाकली जाते आणि ती अटही इतकी अफलातून आहे की ज्या ठिकाणी त्या मायनिंगमुळे ब्लास्टिंगमुळे हे धोके होणार आहे तिला परवानगी द्यायची आणि खाणकाम करायचं. मग पुन्हा ते प्रॉब्लेम्स होणारच आहे. मग मला हे समजत नाही की अशा पद्धतीचा निर्णय कसा होऊ शकतो, म्हणून त्या निर्णयाच्या विरोधात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघ मानव संघर्षावर नियंत्रण यावं म्हणून राज्य सरकारने एक समिती बनवली, 11 सदस्यीय राज्यस्तरीय. त्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे, पण त्याची अंमलबजावणी व्हायला अजून 5 वर्ष लागलेले आहे. अजून अंमलबजावणी नाहीये, काहीच नाहीये. तर असे अनेक विषय आहे. जसं त्याच्यामध्ये बिबट समस्या मुक्त ग्राम योजना आहे. जंगलात गेलं की वाघाकडून माणसं मरतात, पण बिबट्या थेट गावात येतो. गडबुरीची घटना माहिती आहे. आईच्या कुशीतून 9 महिन्याचं बाळ उचलून नेलेलं आहे. मग बिबट्या गावात का आलं? तर बिबट्या गावात येण्यामागचं कारण आहे त्याचं आवडतं खाद्य कुत्री डुकरी. कुत्री डुकरी का वाढली? कारण गावामध्ये अस्वच्छता उकिरडा आहे. मग ग्रामपंचायत आणि झेडपीच्या माध्यमानं त्या ठिकाणी ही योजना राबवायची आहे. हे सर्वांना मान्य आहे. प्रशासन स्तरावर अनेक मीटिंग झालेल्या आहे, परंतु त्याच्यासाठी अंमलबजावणी आणि निधीची तरतूदच नाही आहे. अशाच प्रकारच्या 17 मागण्या आहेत ज्याच्यावर सातत्यानं पाठपुरावा चालू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातला संघर्ष कमी व्हावा म्हणून प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून या मागण्यांना घेऊन आपण इथे अन्नत्याग सत्याग्रह करायला बसलेला. खरं तर चंद्रपूरची जनता जी धोक्यात आहे, कारण की आपणास माहिती असेल चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा आहे, तसाच हा वीज उत्पादनाचाही जिल्हा आहे. राज्याची 25% वीज आपण निर्मिती करतो, म्हणजे मुंबई पुण्याला प्रकाश आपण देतो, परंतु त्याच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळत आहे? तर आपल्याला मिळत आहे प्रदूषण, आजार, दमा, अस्थमा, कॅन्सर. म्हणजे तिकडे आपण प्रकाश द्यायचा पण त्रास आपण सहन करायचा. तशाच पद्धतीचं झालेलं आहे. ताडोबानं होणारं पर्यटन काही लोकांना फायद्याचं असेल, पण अनेकांना वाढत्या वाघाच्या संख्येमुळे अनेक संकटांना समोर जावं लागत आहे. लॉकडाऊन आपण 27 मार्च 2020 पासून अनुभवला, परंतु ब्रह्मपुरी वन विभागामध्ये 15 वर्षाच्या आधीपासून लॉकडाऊन लागते. जेव्हा पंचक्रोशीमध्ये एखादा वाघ प्रॉब्लेमॅटिक ठरतो तर लोक शेतावर जात नाही, मुलं शाळेत जात नाही, रोजंदारीचे काम करणारे ते जाऊ शकत नाही. तर ह्या साऱ्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. निश्चितच यासाठी जनतेचा सहभाग आणि पाठिंबा समर्थन आवश्यक आहे.
तर तो त्यांच्यापर्यंत विषय पोहोचला पाहिजे, चर्चेचा विषय झाला पाहिजे, म्हणून हे अन्नत्याग सत्याग्रह आहे. निश्चितच बंडूभाऊ, आणि महत्वाचं म्हणजे जो बंडूभाऊचा जो अभ्यास आहे आणि संपूर्ण अभ्यास करूनच बंडूभाऊ इथे अन्नत्याग सत्याग्रहाला बसले आहे. आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला वाघही तेवढेच प्रिय आहेत आणि मानवी जीवन सुद्धा तेवढंच. आणि बंडूभाऊच्या सांगण्याप्रमाणे जो कॉरिडॉरची जी व्यवस्था आहे, जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत जे या क्षमतेत जितके वाघ राहते त्या एरियातला तेवढा एरिया डेव्हलप करून किंवा त्याला कॉरिडॉर बनवून त्या वाघाला आपण तिथे वागवू शकतो. तर आणि महत्वाचं म्हणजे जे लोह खनिज वगैरे किंवा डेव्हलपमेंटच्या नादामध्ये जाऊन कुठेतरी मानवी जीवनाला किंवा प्राणी जीवनाला जर धोका जर पोहोचत असेल तर निश्चितच बंडूभाऊचा जो सत्याग्रह आहे हा अत्यंत योग्य आहे. आणि बंडूभाऊ हा स्वतः चंद्रपूरकर आहे, तर आपल्या सर्वांच्या चंद्रपूरकरांचं एक एक विचार होऊन बंडूभाऊच्या मागे त्याला पाठिंबा देऊन, त्याच्या सत्याग्रहाला पाठिंबा देऊन सर्वांनी इथे येऊन त्याला पाठिंबा द्यावा. जेवढ्या बी सोशल म्हणजे संघटना आहेत त्यांनी सर्वांनी इथून पाठिंबा द्यावं. कारण अभि नाही तो कभी नाही. त्याच्यामुळे माझा किंवा मी ज्याच्याशी निगडीत आहो, मी स्वतः व्यवसायाने वकील आहे, तर प्रत्येकाला सांगेल की तुम्ही बंडूभाऊची ज्यांनी जो प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे या अन्नत्याग सत्याग्रहाच्या माध्यमातून, की कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि आपण पण सुरक्षित राहिलो पाहिजे आणि प्राणी सुद्धा आपल्या चंद्रपूरचे ताडोबा म्हणा किंवा इतर कोर झोन असतील, बफर झोन असतील, सगळे सगळे सुधारले पाहिजे आणि सुरक्षित राहिले पाहिजे, हेच त्यांचा उद्देश आहे. तर खूप खूप धन्यवाद बंडू भाऊ. अत्यंत सुंदर तुमची कल्पना आणि तुमच्या कामाला नक्कीच यश येईल हीच अपेक्षा करतो. मी ॲडव्होकेट मनोज मांदाडे, चंद्रपूर. धन्यवाद.